आणि आपल्या संघाची धुरा सांभाळण्यासाठी ओपनिंग बॅट्समन सिद्धेश आणि किरण हे दोन्हीही बॅट्समन या ठिकाणी क्रीजवरती जात आहेत. परंतु त्यांच्यामध्ये सल्लामसलत सुरू आहे अजून सुद्धा. जोपर्यंत क्षेत्ररक्षण पूर्णपणे लागत नाही तोपर्यंत दोन्ही खेळाडू जाण्यास अजून तयार झालेले नाही आहेत. खेळाडू वॉर्मअप करताना मैदानावरती. स्वराज्य चषकाचा आज दुसरा दिवस खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेला आपल्याला दिसून येत आहे. या सर्व खेळाचं ज्यांनी नियोजन केलं राहुल आहेर तसेच विजय हिरे अतिशय कौतुकास्पद कामगिरी. त्यांचा संघ जरी हरला असला तरी सुद्धा खेळाडू वृत्ती दाखवून ते आपलं नियोजन करीत आहेत. आणि चेअरअप मिळताना खेळाडूंना बाहेरून सुंदर असं प्रोत्साहन प्रेक्षकांद्वारा. प्रेक्षक सुद्धा फायनल मॅच साठी अतिशय उत्सुक झालेले आहेत. आणि पहिलं षटक घेऊन येतोय हर्षल. अतिशय धडाडीचा असा गोलंदाज राजगड संघाचा, नव्या उमेदीचा, नव्या ताकदीचा. पहिला षटक, पहिला चेंडू किरणसाठी आणि फुलटॉस पडलेला हा चेंडू. बघूयात निर्धाव असा चेंडू, परंतु अंपायरने नो बॉलचा इशारा दिलेला आहे. एक अतिरिक्त धाव, पहिलीच बोनस धाव या ठिकाणी मिळालेली आहे. आणि नेक्स्ट बॉल हा फ्री हिट असेल. सरसगट अनुदानातून एक अतिरिक्त धाव. या ठिकाणी खेळाडू चोटील होत झालेला आहे. नॉर्मल बोटाला दुखापत. सामना सुरू. हर्षलकडे बॉल. सामना करेल तो किरण. आणि चेंडू अतिशय सुंदर चतुर अशी गोलंदाजी. चतुर गोलंदाजी म्हणता येईल. फायनल मॅचचा अतिशय महत्वाचा सामना आणि फायनल मॅचला शोभेल अशी गोलंदाजी. खूप दिशाहीन गेंदबाजी. नो बॉल. आत्ताच देवळ्याचे युवा नेतृत्व नानूभाऊ आहेर यांचं आपल्या ग्राउंडवर आगमन झालेलं आहे. खूप खास अशी त्यांची ही भेट असणार आहे. त्यांना मी विनंती करतो त्यांनी कमेंट्री बॉक्सकडे यावं. नानूभाऊ आहेर. नानूभाऊंकडनं
आपल्या आपल्या काळातील एक उत्कृष्ट असे फलंदाज गोलंदाज, पण आता तब्येत साथ देत नसल्यामुळे ते जास्त खेळू शकत नाही. आता खेळाडूंना एक ते प्रोत्साहन देऊ शकता आणि त्या प्रोत्साहनासाठीच त्यांनी वेळात वेळ काढून इथपर्यंत आले, त्यासाठी धन्यवाद. खूप सुंदर असा आणि बाद. सिद्धेश बाद झालेला आहे. सॉरी, प्री हिट असल्यामुळे नाबाद. टीव्हीला पट्टे येत आहे साईडला सारखा. क्षेत्ररक्षणात परिवर्तन. धावसंख्या आहे 4. 2 चेंडू. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी, बीट केलेला आहे बॉलरला आणि कीपरच्या हातातून सुटलेला आहे बॉल. 1 धाव पूर्ण केली आहे पळून. 4 रन. लेग बाय आहे का? 22 अतिरिक्त धावा. सुंदर असा फटका त्या दरम्यान आणि 6 रनांसाठी हवेत मारलेला चेंडू. सुंदर फटका, 6 रन. वाव. किरणच्या बॅट मधून निघालेला हा सुंदर असा षटकार आणि धाव संख्या पोहोचलेली आहे 14 वरती. 4 चेंडू 14 धावा. किरण सुंदर इन्फॉर्म बॅट्समॅन. योगेशचा हा पुढचा चेंडू. सामना करेल तो किरण. पुन्हा एकदा फटकवलेला आहे आणि कदाचित 4 रन असू शकतात. 4 रन. खूप सुंदर अशी फलंदाजी. अतिशय सुंदर अशी फलंदाजी सुरू आहे मैदानावरती. दोघही नव्या उमेदीचे फलंदाज किरण आणि सिद्धेश. पुन्हा एकदा प्रयत्न होता परंतु निर्धाव चेंडू. ओव्हरची समाप्ती. 1 ओव्हर 18 रन. सुंदर अशी सुरुवात दिलेली आहे पन्हाळगड संघासाठी किरण आणि सिद्धेशने. किरण खेळतोय 10 धावांवरती 7 चेंडूत आणि सिद्धू खेळतोय 1 धाव 1 चेंडूत. आणि आरडी बॉलिंग साठी रोशन देवरे. सुंदर असा गोलंदाज. पहिला चेंडू आणि कदाचित धावून 1 रन पूर्ण केलेला आणि व्हाईटचा इशारा अंपायरचा. अतिशय उत्कृष्ट अशी गुड रनिंग बिटवीन द विकेट. 5 रन.
पहिला चेंडू वाईट टाकल्यामुळे गोलंदाज नाराज. थोडीशी लाईन ऑफ लेंथ बिघडलेली दिसते. सिद्धेशसाठी दुसरा चेंडू. अतिशय सुंदर असा चेंडू, परंतु पुन्हा एकदा वाईट टाकलेला आहे. निराशाजनक कामगिरी रोशन कडून. कर्णधार स्वतः. एक षटक संपलेला आहे आणि 24 धावा झालेल्या आहेत पन्हाळगड संघाच्या. पुन्हा एकदा रोशन पहिल्या बॉलच्या प्रतीक्षेत आणि सुंदर चेंडू बीट केलेला आहे पूर्णपणे आणि निर्धाव चेंडू टाकलेला आहे. 2 वाईट नंतर तिसरा चेंडू. सिद्धेश सामना करेल रोशनचा. रोशनचा पुढचा चेंडू, परंतु पुन्हा एकदा मला वाटतं वाईट असेल की काय. वाईट चेंडू. गोलंदाजीची थोडी लाईन बिघडताना दिसते आपल्याला. फायनलचा दबाव म्हणावा की काय याला. अंगावर शहारा आणणारा हा सामना. रोशनच्या काळजाचे ठोके वाढलेले दिसत आहेत आपल्याला आणि सिद्धेशने त्या दरम्यान मस्त फटकावलेला आहे. 1 धाव पूर्ण केलेली धावून, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण. बाहेरून सुद्धा संघ मालक चेअरअप करताय. फुगटनाजी रायनाथ म्हणे. रोशनचा पुढचा चेंडू किरणसाठी. ओ, शॉट मिस झालेला आहे, परंतु अतिशय चतुर अशी किपरिंग आणि बाद झालेला आहे किरण. अतिशय निराशाजनक कामगिरी. खूप मोठ्या अपेक्षा होत्या किरणला संघाकडून. खूप जास्त अशा अपेक्षा होत्या किरणकडून संघाला, पण या ठिकाणी निराश झाले संघ मालक. पुन्हा एकदा तो जोश राजगड संघामध्ये. राजगड संघाचं कौतुक करावं तेवढं कमीच. पन्हाळागड संघ रोशनने एक मोठी विकेट घेतली आणि आपण त्यांचा आनंद स्पष्टपणे दिसू शकतो त्यांच्या चेहऱ्यावर. संघ मालक विचार करत असतील आयकॉन बद्दल पण. आर डी बर्मन. स्वराज्य चषकाचा आजचा दुसरा दिवस, शेवटचा सामना. भुरा बागुल बॅटिंग रोशनच्या गोलंदाजीचा सामना करतोय आणि खूप सुंदर अशी गोलंदाजी रोशन देवरेकडून. सितारा चमकला पण तो खूप वेळ झाला. शेवटच्या मॅचमध्ये येऊन रोशनची उत्तम अशी कामगिरी. वाईट. भुरा बागुल यांनी 6 मारल्यास पवन भाऊ पवार यांच्याकडनं 501 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. 501 रुपये. 6 मारा, 500 घेऊन जा. नानूभाऊंची पण इच्छा होते, आपण बघू नानूभाऊंची काय इच्छा आहे ती. नानूभाऊंकडनं आत्ताच लगातार 3 6 मारल्यास 2100 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. युवकांसाठी एक उत्कृष्ट असं नियोजन नानूभाऊन त्यांनी आत्ता सांगितलं.
स्टोअर्स फाउंडेशन महाराष्ट्र राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2024-25 अंडर 90ची निवड होणार आहे. स्पर्धेचं ठिकाण असणारे एक त्रिमूर्ती शैक्षणिक संकुल नेवासा इथं. सिलेक्शन 19 जानेवारीला वाखारी रोड इथं जे मैदान आहे त्या ठिकाणी ते होणार आहे. जे खेळाडू इच्छुक असतील, ज्यांना अंडर 90 मध्ये खेळायची इच्छा असेल, एक चांगला असं ओके, खूप सुंदर असं जे नियोजन आहे. तर सर्व खेळाडूंसाठी ही स्पर्धा आहे. ज्यांना सिलेक्शन जायचं असेल सिलेक्शनसाठी 19 तारखेला वाखारी रोडला जे ग्राउंड आहे देवळ्याला तिथं सिलेक्शन होणार आहे. स्कोर स्कोर किती? 33 रन 1 विकेट. आणि खेळाडूंसाठी एक चांगला मंच तयार होतोय. त्याच्यामुळे तालुक्यातून 3 टीमा निवड होणार आहे. 14 वर्षाच्या वयोगटातील आधी, 17च्या आधी आणि 19च्या पुढील. एकोणावीस तारखेला सगळ्यांनी जा. पुण्यावरून रिटर्न येणाऱ्यांनी फॉर्म भरू नये, जाऊ नये खेळायला. राजगड संघमालक कॉमेंट्री बॉक्सकडे या. गणेश पाटील, आम्हालाही तुमचा आनंद बघू द्या. कॅमेऱ्यात कैद करायचा आहे तुमचा आनंद. आबा इकडे या. नानूभाऊ त्यांनी बोलवलं तुम्हाला. आबा बोलवलं इकडं. कुठल्याही प्रकारचं खेळाडू गायब होणार नाहीत तुमचे. तुमच्या शीट गायब करता येतात, फक्त खेळाडू गायब होणार नाही. याची खबरदारी सगळेजण घेऊ. आबा एक खूप उत्कृष्ट असं त्यांनी संघ बनवला. आबा देवरे आबा देवरे यांच्याकडनं सिद्धेश करवलेने 6 मारल्यास 501 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. आणि आबा आबा हारले तरी नाराज होणार नाहीत. आबा जिंकले तरी खुश होणार नाहीत. सिद्धेश खरोले बीट होताना उत्कृष्ट असा फलंदाज सिद्धेश खरोले. उत्कृष्ट असा फलंदाज सिद्धेश करवले, परंतु गेल्या 2 बॉल्स पासून काखेत हवा घेताना धावसंख्या आहे 33. तिसऱ्या ओव्हरचा सामना चालू. ओ सिद्धेशला बॉलच दिसत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. अतिशय अनिकेत चतुर असा खेळाडू. वातावरणाचा परिणाम, बॉल दिसत नाहीये. सिद्धेश भाऊ खरोले, मी आयोजकांना विनंती करतो त्यांनी लाईटची व्यवस्था करावी. खूप सुंदर असं गोलंदाजी. ओ
सिद्धेश भाऊ खरोले यांनी या बॉलला 6 मारल्यास त्यांच्यावर ऑनलाईन बेटिंग झालेली 101 रुपये सचिन देवरेकडनं आणि या ठिकाणी विकेट. सुंदर असा फलंदाज 101 रुपये घेण्याच्या नादात विकेट गमावून बसलेला आहे आपली. सात बॉल 2 रन आणि सिद्धूचा चेहरा सांगतोय की ही स्पर्धा त्याची शेवटची असू शकते. निराशाजनक कामगिरी आणि या ठिकाणी योगेश भाऊंकडनं सूचना आलेली आहे की सिद्धेश खरोले रिटायरमेंट घेऊ शकतो. खूप प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळताना आपल्याला लवकरच आपण इकडे एक 25-26 तारखेला रणादेव पाड्यावर देखील सामन्यांचं नियोजन करणार आहेत. रणादेव पाड्यावाले मंदिराच्या बाजूला आणि सुंदर असा फटकार. शेवटी एक ऐराणीत म्हण आहे, रांता ना वल्लालाकडं. त्या पद्धतीने नागेशला बॉल दिसला, सिद्धू भाऊला बॉल दिसत नव्हता. आपल्या चुका कोणी दाखवत नसतं, पण तरी सिद्धूकडनं आपण अपेक्षा सगळेजण ठेवतो. मागच्या मॅचला त्याने अपेक्षा पूर्ण केल्या, ह्या मॅचला कुठंतरी तो कमी पडला. त्यांच्या संघात असेही काही खेळाडू आहेत ज्यांच्याकडनं अपेक्षा ठेवणंच चुकीचे. उदाहरणार्थ योगेश चव्हाण. एक रन. तीन ओव्हरचा सामना या ठिकाणी संपलेला आहे. 3 ओव्हरचा सामना अजूनही बाकी आहे. पंचवीस 26 तारखेला रणादेव पाड्यावर दिनेश सावंत, नितीन सावंत, फुलटण आहिरे यांचं देखील असंच एक छावा चषक म्हणून ते आयोजन करताय. आणि आबा देवरेकडनं सहकार्य होत नसलं तरी टोचण्याचे कामं पद्धतशीर होतात. सध्या सगळ्या गोष्टींचं सप्लायर तेच करताय. हो, ओके. आताच श्याम माहिरे यांचा फोन आलेला होता. 25-26 तारखेच्या छावा चषकासाठी त्यांच्याकडनं 5100 रुपयाचं बक्षीस त्यांनी जाहीर केलेलं आहे. अभिनंदन आयोजकांचं. खूप सुंदर असा शॉट, खूप सुंदर. खूप कृपया कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला उभे राहा, दिसत नाहीये, सहकार्य करा. आयोजकांनी सॉरी शक्तिमान. सुंदर असा बॉल.
रोशन देवरे आपल्या संघासाठी उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना. तिसऱ्या ओव्हरचा 5वा बॉल. खूप सुंदर अशी गोलंदाजी रोशन देवरे अपेक्षेप्रमाणे वागताना. मालपाटणे संघातील 2 उत्कृष्ट असे रोशन देवरे, सिद्धेश करोले. रोशन देवरे त्याच्या फॉर्म मध्ये. खूप सुंदर असा, आणि या ठिकाणी महेश कडून जी अपेक्षा होती ती त्याने पूर्ण नाही केली. महेशने कॅच सोडला. महेश बोलत होता मी असा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे, मला बोलू देत नव्हता तो सकाळी, पण या ठिकाणी त्याने कॅच सोडलेली आहे. 47 रन, 4 ओव्हर समाप्त, 2 ओव्हर बाकी. प्रेक्षकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद इथं मिळालेला आहे. ओके. या ठिकाणी आपले प्रमुख अतिथी पण आलेले आहेत. सगळे सामना लवकरात लवकर संपवावा अशी मी त्यांना विनंती करतो. खूप सुंदर अशी गोलंदाजी, चांगला असा प्रतिसाद राजगड संघाला, प्रेक्षकांमधनं प्रतिसाद, आणि प्रेक्षकांमधनं ज्यावेळेस प्रतिसाद भेटायला लागला त्यावेळेस विरोधी संघ आपोआपच. खूप सुंदर अशी गोलंदाजी, सुंदर अशी गोलंदाजी. आपल्या या स्वराज्य चषकसाठी प्रथम पारितोषिक 21,000 रुपयाचे दिलीप अण्णा पाटील यांनी दिलेला आहे. दुसरं पारितोषिक डॉक्टर तेजस आयर यांनी सांगितलं होतं, पण ते इथं नो बॉल. तेजस आहिरे इथं नसल्यामुळे ते 15,000चं बक्षीस आयोजकांकडनं त्यांना देण्यात येणार आहे. दुसरं बक्षीस 15,000 आयोजकांकडनं देण्यात येणार आहे. सागर भाऊची समस्या आम्ही समजू शकतो, आणि सागर भाऊने या ठिकाणी सांगितलंय की बक्षीस नाही दिलं तरी चालेल, पण जिंकणं गरजेचं आहे. वैयक्तिक बक्षीस आपल्या यूट्यूबचे जे स्टँड आहेत, यूट्यूबच्या स्टँडसाठी 4,001 रुपये डोंगरगावचे माजी सरपंच दयाराम सावंत यांनी दिलेले आहेत. यूट्यूब लाईव्हचा जो खर्च होता त्याच्यापैकी महालपाटण्याचे माजी सरपंच अरुण पोपट आहेर यांनी देखील 5,001 रुपये दिलेले आहेत. पण या ठिकाणी फक्त डोंगरगावचे माजी सरपंच दयाराम सावंत हे हजर झालेले आहेत. मी त्यांना विनंती करेल, निंबोळ्याचे सरपंच, डोंगरगावचे माजी सरपंच यांनी कॉमेंट्री बॉक्सकडे यावं. या सामन्यांसाठी वैयक्तिक ट्रॉफी
प्रवीण राजे यांच्याकडनं. खूप सुंदर असं नियोजन. खूप सुंदर अशी गोलंदाजी. व्हाईट बॉल. प्रयत्न भरपूर करतोय नागेश, चपळाई दाखवतोय, पण बॅटीवर बॉल चढत नाहीये. त्रेपन्न, 5 ओव्हर 53, 2 विकेट. पन्हाळगडाने साजेसा असा खेळ खेळलेला नाहीये या ठिकाणी. 2 षटक संपले, त्यावेळेस 25 धावा होत्या. शेवटच्या षटकाचा सामना. शेवटचं षटक बघूयात आपल्या संघासाठी कोण घेऊन येणार आहे. बॉलर्स नेम. बॅट्समनने जर 6 मारला तर सागर भाऊ यांच्याकडून 501 रुपयाचं रोख पारितोषिक क्रीसवरती आणून देण्यात येईल. नागेश. सागर आयरे. सागर आयरे. अतिशय सुंदर असा बॉल होता, परंतु वाईट बॉलचा इशारा अंपायरचा. नागेश फक्त पाहत राहिला बॉलकडे. नागेश सुद्धा 7 धावांवरती खेळतोय 5 चेंडूंवरती, आणि बुराबागुल 12 धावांवरती. अतिशय सुंदर असा फटका डायरेक्ट स्लॅबच्या पलीकडे, परंतु पलीकडून बॉल अलीकडे आलेला आहे. पवन पवार यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे बुरासाठी. सुंदर. सागर भाऊंना विनंती आहे की 501 रुपये कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा करावेत. पवन भाऊंचे जमा होत आहेत, फोन पे करतायत. पैसे मिळालेले नाहीयेत. आणि पुढचा चेंडू, परंतु हुक करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. आणि पन्हाळगडाचा स्कोर आहे 61 रन. अंपायरने सांगितलं म्हणजे व्हाईट बॉल असेलच. अंपायर डिसिजन इज फायनल डिसिजन. ठीक आहे, पंचांचा निर्णय आपल्याला अंतिम समजता येईल. नागेश पुन्हा एकदा प्रतीक्षेत चेंडूच्या. आणि पुढचा चेंडू, फुलटॉस मिळालेला चेंडू, परंतु बॅटवरती घेता आलेला नाही नागेशला. नागेश जो आहे त्याला नागिन सारखा बॉल समोर काढायचा होता, परंतु यशस्वी ठरला नाही तो. आणि स्कोरबोर्ड आहे 61 धावा.
2 गडी बाद. आणि अपील झालेली आहे स्टंपिंगची. आताच नागेश खरोले यांनी जो 6 मारलेला आहे त्याच्यासाठी शरद ठाकरे यांच्याकडनं 501 रुपये ऑनलाईन माझ्याकडे जमा झालेले आहेत. अभिनंदन नागेश. चुरशीचा असा सामना. 3 चेंडू राहिलेले आहेत पहिल्या इनिंगचे. चौथा चेंडू नागेशसाठी, परंतु नागेश काय करतोय त्यालाच माहिती. बॉलच दिसलेला नाही वाटतं त्याला. बॉल केव्हा आला आणि केव्हा घुसून गेला. शांताराम यांनी जर विकेट घेतली तर त्याला प्रवीण राजे यांच्याकडून 101 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येईल. 501 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येईल. आणि या ठिकाणी नागेश खरोलेचे 501 रुपये शरद भाऊ ठाकरे यांच्याकडनं जमा झालेले आहेत माझ्याकडे. आणि नवनाथ माझ्याकडे बघतोय, त्याला वाटतं मलाही खेळायला घेतलं असतं, मलाही 500 मिळाले असते. आणि या ठिकाणी नवनाथने नागेश्वर 1001 रुपये लावलेले आहेत. भावासाठी भावाचा जीव. खूप सुंदर, खूप सुंदर. विकेट विकेट विकेट. नाही नाही 62. पन्हाळगड संघाच्या 62 धावा झालेल्या आहेत आणि राजगड संघासाठी 63 रनांचं टार्गेट या ठिकाणी दिलेलं आहे. त्रेसष्ट रनांचं टार्गेट. 333 रुपयाला 1 रन पडणार आहे. जो संघ मॅच जिंकेल त्या संघाला 333 रुपयाला 1 रन पडणार आहे. 21,000 भागिले 63, 333 रुपये. आणि 33 पैसे वरून सुट्टे ऑनलाईन देण्यात येतील. सिद्धेश खरोले यांचं अतिशय कडक नियोजन सुरू आहे. रणदेव पाडे येथे लवकरच छावा चषकाचं आयोजन या ठिकाणी होणार आहे. दिनांक 26 जानेवारी या दिवशी सर्व क्रिकेट रसिकांनी, क्रिकेट प्रेमींनी आणि खेळाडूंनी रणदेव पाडे या ठिकाणी जाऊन क्रिकेटचा आनंद घ्यावा. आणि विशेष टीप आलेली आहे. हा जो खेळ असेल रणदेव पाडे इथला, हा फक्त महाल पाटणे गणासाठी असेल. महाल पाटणे गणाच्या बाहेरील खेळाडूंना तिथे एंट्री मिळणार नाही. पंचांनी सामना सुरू करावा. लोक कळुंबले तिकडे. पंच सामना सुरू करा.
वेळेअभावी पंचांनी लवकरात लवकर सामना सुरू करावा. आत्ताच आयोजकांना सूचना प्राप्त झालेली आहे. या इनिंग मध्ये प्रत्येक सिक्स साठी रमेश बच्छाव यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. प्रत्येक सिक्सला. पंच सामना सुरू करा लवकर. सगळेजण विचारतायत. आणि मैदानावरती बॉटल कोणी फेकू नका. बॉटलला जर बॉल लागला तर पेनल्टी लागेल. ग्राउंडमॅन आबा सावंत त्या बॉटल घेऊन ये परत. बॉटल घेऊन या परत. राजगड संघाच्या राखीव खेळाडूंनी त्या बॉटल उचलून आणाव्यात. पन्हाळ संघ त्या बाटल्या परत घेऊन या. बाटल्या घेऊन या. पन्हाळगड संघाच्या राखीव खेळाडूंनी बाटल्या उचलून आणावा. बाटल्या उचलून घ्या. जाऊ द्या. निंबोळाच्या काही आपल्या मंडळीने जाऊन बॉटल उचलून आणा. आपली तोटा होईल. वा वा वय सोने कडे बाटल्या उचलून आणा. वा वा. स्वतः बाबूराव निकम यांची सूचना आलीवरून बॉटल उचलून घ्या. फायनल मॅच आहे. स्वतः रमेश बच्छाव काका यांच्याकडून प्रत्येक षटकारावर 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. शेवटचा सामना जो संघ जिंकेल त्यांच्यासाठी श्यामभाऊ ठाकरे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक जाहीर झाले. 501 रुपयाचं पारितोषिक जो सामना जिंकेल त्या संघासाठी श्यामभाऊ ठाकरे यांचं. आणि सामन्याला सुरुवात करा लवकर. पंच राजगड संघ पहिला चेंडू योगेश साठी आणि बीट झालेला आहे. पहिला चेंडू निर्धाव चेंडू श्यामराव अहिरे यांचा पहिला चेंडू. अतिशय अनुभवी असा गोलंदाज श्यामराव. दुसऱ्या पिढीपर्यंत क्रिकेट घेऊन जाणारा गोलंदाज. विशेष म्हणजे याच टुर्नामेंट मध्ये त्यांचा मुलगा सुद्धा या सामन्यानंतर शरद ठाकरे यांचा संघ आणि मुन्नादादा यांचा संघ यांच्यामध्ये पुन्हा एकदा एक सामना होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी कोणीही घरी जायचं नाहीये.
सामन्याचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी थांबायचं आहे. सामना संपल्यानंतर प्रेक्षकांनी कॉमेंट्री बॉक्स कडे यायचे. बक्षीस वितरणाचा कार्यक्रम कॉमेंट्री बॉक्स जवळ होणार आहे. आलेल्या प्रमुख पाहुण्यांकडनं 2 शब्द व्यक्त व्हावेत. प्रेक्षक बाउंड्रीच्या बाहेर बसा कृपया. चौकार. भाऊ ओ प्रेक्षक प्लीज मागा सरकार. राजगड संघाचे प्रेक्षक चौकार मारलेला आहे या ठिकाणी. शिवनेरी संघाचे संघमालक आकाश देवरे यांचं इथं आगमन झालेलं आहे. ते नाराज असतील त्यांच्या आयकॉनवर, पण आयकॉन काय करणार. डॉक्टर साहेब मॅच चालू आहे, जरा साईड कडून आले तर बरं होईल असं. वाव बढिया बढिया शॉट. सुंदर. भूषण देवरे यांनी 101 रुपये सेंड करावे. लगेच टाक भाऊ लगेच. योगेश भाऊ तुमच्यासाठी 101 रुपये जमा होत आहे माझ्याकडे. भूषण देवरे आणि रमेश बच्छाव यांचे जमा उद्याने. देवरे सर आलेले आहेत या ठिकाणी आणि गार्डनचा आनंद घेताना ते दिल गार्डन गार्डन हो गया. आणि पुन्हा एकदा 6 मारलेला आहे योगेशने. सुंदर अशी बॅटिंग, सुंदर अशी बॅटिंग. संघ मालक खुश. पूर्ण 960 पॉइंट आवरून ठेवले होते योगेश भाऊला घेण्यासाठी संघ मालकांनी. धन्यवाद. शिवगौरी पाणीपुरीचे पैसे जमा झालेले आहेत. वीस रन झालेले आहेत. 1 ओव्हर समाप्त झालेली आहे. आणि राजगड संघासाठी बबलू भाऊचं खूप जास्त योगदान. सगळ्यांना पाणी पुरवण्याचं ते काम करत आहे. बाहेरून पूर्ण पाठिंबा शंकर आहिरे यांचा राजगड संघाला. चिकू पाटील पार्टी बदलली वाटतं, पण तुम्ही शिवनेरी संघ बाहेर झालेला आहे. कृपया तुम्ही शिवनेरीला आता सपोर्ट करू नका. शिवनेरी संघ बाहेर जाण्यात हरीश सावंत आणि विजय हिरे याचा सगळ्यात मोठा वाटा आहे. $1310 पॉइंट खर्च करून ईशान किशन सारखी अवस्था करून घेतली हरीश सावंतने स्वतःची. बाप्पू तलवारे फुकट मिळाला होता, पण आबांनी सकाळी सांगितलं त्यांना की मी तुला मदत केली आणि त्याने त्या मदतीला
त्या दरम्यान त्रिफळाचीत झालेला आहे आणि आबांच्या खुशीवर विरंजन घालण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी सामन्यात ट्विस्ट. या ठिकाणी पंच जो निर्णय घेतील, आता आयोजक मैदानावरती जाताना बाहेरून कोणीही बोलू नये, बाहेरून कोणीही बोलू नका. बाहेरून कोणी बोलू नका प्लीज. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी. फ्री हिट मिळालेला आहे. कोणाचाही चुकीचा निर्णय देण्यात येणार नाही. जो निर्णय राहील तो पंचांचा अंतिमच राहील. सगळ्या संघांसाठी सहकार्यच केलं जाईल. किरण मोरे आपल्या संघासाठी पुढचा चेंडू घेऊन येतोय आणि सुंदर असा पुश करून मारलेला चेंडू. सुंदर असं क्षेत्ररक्षण. या चेंडूत जर षटकार मारला तर षटकारांची हॅट्रिक होईल. पुढचा चेंडू किरण योगेश आयरे यांच्यासाठी. षटकारांची जर हॅट्रिक झाली तर 1001 रुपयाचं पारितोषिक नानूभाऊंनी जाहीर केलेलं आहे. परंतु चतुर अशी गोलंदाजी, हॅट्रिक हुकलेली आहे. अतिशय चुरशीचा हा सामना. फुलटॉस दिलेला आहे गोलंदाजाने, परंतु सीमारेषेच्या बाहेर बॉल चाललेला आहे 4 धावांसाठी. पुढचा चेंडू किरण. ओ बॅट्समन अतिशय सुंदर असा शॉट खेळला होता, परंतु झेलबाद झालेला आहे खेळाडू. योगेश आयरे झेलबाद होऊन मैदानाच्या बाहेर परत येताना किरणने. पुढचा फलंदाज जातोय हर्षल सावंत. बुरा बागोल यांनी हा झेल घेतलेला आहे. बुराभाऊ बागोल यांच्यासाठी या झेलसाठी 501 रुपयाचं पारितोषिक रोख प्राप्त झालेला आहे. पवन भाऊ पवार यांच्याकडून बुरा बागोल यांना 501 रुपयाचं पारितोषिक. त्यांनी पवन पवार यांच्याकडून फोन पे ला प्राप्त करून घ्यायचंय सामना संपल्यावर. हर्षल सावंत. हर्षल सावंतसाठी पहिला चेंडू वाईट चेंडू मिळालेला आहे हर्षलला. 1 अतिरिक्त धाव.
27 धावसंख्या झालेली आहे राजगड संघाची. पुन्हा एकदा वाईड बॉल, दिशाहीन गोलंदाजी. अतिरिक्त धावसंख्या संघाच्या धावसंख्येत भर घालत आहे. चांगल्या बॉलच्या प्रतीक्षेत हर्षल आणि सुंदर गोलंदाजी आणि सुंदर फटका याच्यावरती. योगेश आहे बॉल, परंतु सीमारेषेच्या बाहेर बाउन्स झालेला आहे बॉल, म्हणून 6 धावा मिळालेल्या आहेत संघाला. योगेश योगेश 6 धावा. स्कोरबोर्ड आहे 34. एक गडी बाद 34 धावा. दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू अजून बाकी आहे. राजगड हळूहळू किल्ला सर करण्याच्या तयारीत आणि पुन्हा हुलकावणी, परंतु वाईड बॉल. अजून एक अतिरिक्त धाव. अतिरिक्त धावांची या ठिकाणी बरसात होताना दिसते आपल्याला. फायनलचा सामना. हर्षल सावंत सुंदर अशी, हर्षलने पुन्हा एकदा उंच असा षटकार मारलेला आहे. सीमारेषेच्या पलीकडे बॉल गेलेला आहे. अतिशय सुंदर. 6 धावा. धावसंख्या 2 ओव्हर मध्ये 41 धावसंख्या झालेली आहे. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा अंपायरने दिलेला आहे. रोमहर्षक असा हा सामना अतिशय चुरस निर्माण होताना आपल्याला दिसते. अजून 1 ओव्हर मध्ये सामना संपेल की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. राजगड संघाला फक्त 25 चेंडूत 21 धावांची आवश्यकता आता उरलेली आहे. औपचारिकता बाकी राहिलेली आहे फक्त सामन्याची. हा सिक्सर बरंच काही देऊन गेला संघासाठी. कृपया प्रेक्षकांचं म्हणणं मनावर घेऊ नका. खेळाडू वृत्ती दाखवा. आपल्यातला जोर खेळात दाखवा. कृपा करून बाहेरच्या कमेंट्स वरती कोणत्याही खेळाडूने लक्ष देऊ नका. विजय भाऊ, सामन्याला सुरुवात करा लवकर. विजय भाऊ यांना अतिशय छान असं विशेषण दिलेलं आहे. प्रेक्षक वर्गाकडून कौतुक होतंय विजय भाऊंचं. आणि उलकावणी दिलेली आहे बॅट्समनला. षटक या ठिकाणी संपतंय. धाव संख्या आहे 42 धावा. एक गडी बाद. 2 ओव्हरचा सामना संपलेला आहे. आता उर्वरित फक्त 24 चेंडूत 21 धावांची आवश्यकता. फक्त औपचारिकता बाकी राहिलेली आहे. पंच, लवकरात लवकर षटकाला सुरुवात करा.
कर्णधार क्षेत्ररक्षण लावा लवकर. क्षेत्ररक्षणात परिवर्तन. बाहेरून अतिशय चेअरअप मिळताना दोन्ही संघांच्या खेळाडूंसाठी फायनलचा हा सामना रोमहर्षक असा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या प्रांगणामध्ये स्वराज्य चषक अतिशय सुंदर असं सेशन सुरू केलेलं आहे. निर्विघ्न पार पडलेली अशी ही टुर्नामेंट. सुंदर नियोजन, कुठल्याही प्रकारचा अभाव या नियोजनामध्ये दिसून येत नाही. आणि आपण या शेवटच्या सामन्याचा आनंद द्विगुणित करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल प्रेक्षकांचे सुद्धा मनापासून आभार. तिसरं षटक सिद्धेश घेऊन येतोय आणि पूर्णपणे बॅटला लागू शकला नाही बॉल आणि सिद्धेशने पहिल्याच बॉलात विकेट घेतलेली आहे. सुंदर गोलंदाजी. कदाचित सिद्धेशने जर पहिली ओव्हर टाकली असती तर या सामन्याचा थोडासा अजून आपल्याला रोमांच बघायला मिळाला असता. रोशन भाऊ आरडी आयकॉन प्लेयर, बघूयात काय कामगिरी करतात. आणि देश की मिट्टी हाताला लावलेली आहे. या मातीचं ऋण फेडण्यासाठी तयार सज्ज रोशन. स्कोर आहे 42 रन, 2 गडी बाद, 2 षटक आणि 1 चेंडू. राजगड रिक्वायर्स 21 runs in 23 balls. 23 चेंडूत 21 धावा. सिद्धेशचा हा दुसरा बॉल रोशनसाठी. चतुराशी गोलंदाजी. बॉल कट झाला आणि रोशनने पळून 1 धाव पूर्ण केली. स्ट्राईकला गेलाय तो हर्षल. बघूयात आपल्या संघासाठी आता काय करतो. सिद्धेशचा पुढचा चेंडू हर्षलसाठी आणि पुन्हा एकदा कॅच होतो की काय. आणि कॅच सुटलेला आहे. झेल सुटलेला आहे हातातून आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना दिसतोय. आणि 4 रन. हा कॅच खूप मागात पडणार आहे. खूपच सोपा असा हा झेल होता परंतु हाताला तेल लागल्यामुळे झेल सुटलेला आहे. खेळाडूंनी षटक संपल्याशिवाय मध्ये एंट्री करू नये. जयवंत निकम यांच्याकडून हर्षलला 2 लिटर दूध मोफत संध्याकाळी देण्यात येईल. आणि पहिल्यांदाच योगेशच्या हातात बॉल गेलेला आहे. नाराज झालेला खेळाडू. 2 लिटर दुधाचा मानकरी हर्षल सावंत. आणि पुन्हा एकदा चतुराईने 1 धाव पूर्ण केली आणि क्षेत्ररक्षण सुद्धा सुंदर होतं परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट. आगळं वेगळं पारितोषिक या सामन्यातलं 2 लिटर दूध. आता जर हर्षलने पुन्हा षटकार मारला तर पुन्हा 2 लिटर दूध देण्यात येईल उद्या. म्हणजे दूध नासणार नाही याची सुद्धा काळजी. आणि जर 2 बॉल डॉट गेले तर दिलेलं दूध वापस घेण्यात येईल.
स्कोर आहे 49 रन, 2 गडी बाद. 3 षटकांचा सामना संपलेला आहे. आता फक्त 3 षटकं राहिलेली आहेत. 18 बॉलात 14 धावांची आवश्यकता. 49 धावा झालेल्या आहेत. रन गोकुळ अहिरे गोलंदाजीसाठी. सामन्याची संघाची धुरा सांभाळताना गोकुळ. सामना करणारे तो रोशन. गोकुळचा हा चेंडू, परंतु वाईट बॉल. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव आणि धावसंख्या येऊन पोहोचली 50 रनांची. 50 झालेली आहे राजगड संघाची. टाळ्यांच्या गजरामध्ये राजगड संघाचं अभिनंदन. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणात थोडासा फेरबदल करताना संघाचे कर्णधार. आयोजक बक्षिसांच्या प्रतीक्षेत. पंच पंच सामना चालू करा, बाकी नंतर बोला. पंच आणि गोकुळचा हा चेंडू. यष्टी रक्षक अतिशय चुस्त. रोशन दबाव घेतल्यासारखा खेळताना दिसतोय आपल्याला. 3 चेंडूत फक्त 1 धाव केलेली आहे रोशनने. आणि आपलं कौशल्य पणाला लावायची या ठिकाणी आवश्यकता आहे, परंतु रोशन हा थोडासा दबाव मध्ये आलेला आपल्याला दिसतोय. फायनल सामना असल्यामुळे गोकुळ सुद्धा तेवढा चतुराईचा गोलंदाज. चतुराईने गोलंदाजी करताना आणि सुंदर असा चेंडू, निर्धाव चेंडू. रोशन जणू डॉट बॉलने पोट भरतोय. गोकुळचा हा पुढचा चेंडू आणि रोशनला राग आला आणि सीमारेषेच्या बाहेर त्याने चेंडू पटकवलेला आहे. सहा रनांसाठी हा षटकार. विजीभाऊ सुद्धा सजेशन देताना बोलण्याच्या ओघात चुका होतात. चौदा चेंडूत 7 धावांची आवश्यकता फक्त. आणि स्ट्रेट लाईन मध्ये हा शॉट. बघूया झेल होतो की नाही. योगेश आहे चेंडू आणि रोशन बाद होऊन पवेलियन कडे रिटर्न येताना. आणि नंतरचा फलंदाज युवराज पवार. युवराज पवारांच्या हाती संघाची धुरा. 960 पॉइंट कामात आले योगेश चव्हाणचे. सिद्धेश करोलेला आयकॉनची विकेट घेतली गोकुळ भाऊंनी. आणि आयोजक खुश आपल्या स्पर्धेबद्दल. सुंदर असा शॉट. युवराज भाऊ पवार आपल्या नावाप्रमाणे कामगिरी.
12 बॉल 3 रन बाकी. प्रेक्षकांचा उत्साह, संघ मालकाचा उत्साह, गावाचा उत्साह. कृपया बाउंड्रीच्या बाहेर उभे राहा सगळेजण. सुंदर असा षटकार मारलेला आहे आणि या ठिकाणी संघ विजयी झालेला आहे. राजगड संघाचं अभिनंदन. खूप सुंदर आपण बघू शकतो किती आनंदात हा संघ आहे. युवराज प्रमुख अतिथी, कृपया प्रमुख अतिथींना विनंती आहे. प्रमुख अतिथी, सर्व प्रमुख अतिथींना मी विनंती करतो